आहे आणि जी यावेळची जी लढत आहे ती वेगळी आहे, वेगळ्या प्रकारची आहे, कारण पवार विरुद्ध पवार असा कुठेतरी सामना बारामतीमध्ये जे चुरशीची ही निवडणूक तशी नाहीये. ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये कुठेतरी आघाडीकडनं वारंवार हे करण्यात येते की आमचं घर फोडलं, मग नंतर सुनेत्राताईंचा राजकारणामध्ये संसदेत जाण्याचा अनुभव नाहीये, त्या भाषण कसं करणार, असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातात. यामध्ये ज्यावेळेस कुणी पहिल्या वेळेस उभं राहतं त्यावेळेस त्यांना कुठलाच अनुभव नसतो. तुम्हाला उद्या जर खासदारकीची संधी कुठल्या पक्षाने मिळाली तर अनुभव केव्हा येईल? ज्यावेळेस संधी मिळेल तेव्हा. हे अजित पवार तुमच्याशी बोलतो 91ला मलाही काही अनुभव नव्हता. मलाही मी भाषण पण तिथं दगडूशेठ हलवाईला पहिलं भाषण मी त्यावेळेस केलेलं होतं. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत पहिली ज्यांची वेळ असते त्यांची पाठी कोरीच असते, त्यांना अनुभव नसतो. अनुभव तुम्ही संधी दिल्यानंतर येत असतो. दादा तुमचा एक अंदाज काय, कारण आता बरेचसे लोक जे होते आजूबाजूच्या ह्याच्यातले, जसं विजय बापू शिवतारे असतील, हे सगळे जोडले गेलेले, त्यामुळे प्रचार आणि विजय याच्या दिशेने पावलं जी आहेत ती सोपी झाली. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी जे काही वेगवेगळ्या तालुक्यातले तिथले स्थानिक अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या करता सगळ्यांनीच लक्ष घातलं आणि त्याच्यातून सगळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI गट, आठवले साहेब असे सगळे जण ते वेगवेगळ्या पद्धतीने तिथं कामाला लागले आणि आता बहुतेक ठिकाणी व्यवस्थितपणे काम सुरू झालेलं आहे. अजून कुठला एखाद दुसरा असेल तर तिथं पण दुरुस्त करण्याचे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. विधान केलं होतं की निधी देतो कसा बटन दाबा त्याच्यावर ट्रोल केलं जात आहे. मला दादांनी आचारसंहितेचा भंग केला. तुम्हाला एक माहितीये, काहींच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही महिलांना इतके लाख रुपये देणार. तुम्ही जरी उद्या उभा राहिला तर तुम्हाला डेव्हलप माणूस कशाला उभा राहतो? विकास करण्याच्या करता. विकास कसा होतो? निधी दिल्यानंतर. त्याच्यामुळं मी राहुल गांधींचं ते ऐकलं क्लिप की त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला लाख लाख रुपये पडतील, असं काहीतरी त्यांनी केलेलं होतं. म्हणून मी आपल्या ग्रामीण भागात ती सभा होती. मी ज्यावेळेस शहरी भागात सभा करतो त्यावेळेस माझे उच्चार, माझे वापरणारे शब्द वेगळे असतात. त्या अवघ्या 100, 125, 150 डॉक्टरांची मीटिंग होती आणि त्याच्यात म्हणलं किंवा तुम्ही हे करा, निधी द्या, कचा बटन दाबा, आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ. शेवटी निवडून आल्यावरच माणूस निधी देऊ शकतो ना. त्याला ऐका ना, त्या द्रौपदीच्या संदर्भात एवढं खूप महत्व द्यायचं कारण नाही. मध्ये एक सर्वे आला होता मागे, 1000 मुलांच्या मागे एका जिल्ह्यामध्ये 720 का 690 मुली जन्म घेत होत्या. तर म्हणून मी आपल्या गमतीनं म्हणलं की बाबा त्या काळामध्ये तसं झालं होतं, तशी वेळ येऊ नये. आपण बॅलन्स साधला पाहिजे आणि स्त्रीभ्रूण हत्या केली नाही पाहिजे. तुम्ही काय करता ते तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, ते आमच्या अपोजिटवाले जे मीडियाचं काम बघतात, सोशल मीडियाचं, ते पहिलं कट करतात, हे कट करतात आणि तेवढीच क्लिप दाखवतात. मात्र जितेंद्र आव्हाडांनी फारच सिरियस घेतलंय. ते म्हणतात दादांच्या डोक्याची घाण होती ती समोर. ठीक आहे, मला त्याबद्दल, तो मोठा माणूस आहे, मला काही त्याबद्दल बोलायचं. रोहित पवार अजित पवारांची स्क्रिप्ट दिल्लीतून येते तसं अजित पवार बोलतायत. त्याला काय बोलावं? मी हो का प्रत्येकाच्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधले. मी विकास करणारा माणूस आहे अख्ख्या महाराष्ट्राला. केंद्रामध्ये देखील नरेंद्र मोदी साहेब विकास करतायत. एक विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्या युतीमध्ये आम्ही सामील झालेलो आहे. त्याच्यामुळे असे बाकीचे कोण काय बोलतात त्यांना आपण काय महत्व द्यायचं? दादा, बारामती हे जसं तुमच्यासाठी होमपिच आहे तसं सुप्रियाताईंसाठी सुद्धा होमपिच आहे. पवार साहेबांची पण ताकद आणि पवार साहेबांचे जुने जाणते सहकारी यांची ताकद आहे. किती अवघड जाते सगळी ही मांडणी करताना, जोडणी करताना. आमचा सीट लाखांनी निवडू दे, कारण मी जे काही माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात फिरलेलो आहे आणि आजपासून पण पुढं, म्हणजे आज मी दुपारी सातारा, संध्याकाळी सांगली ह्याचा फॉर्म भरायला मी मुख्यमंत्री देवेंद्रजी जाणार आहेत. बहुतेक मुख्यमंत्री साताराहून परत जाणार आहेत आणि उद्या मी कराड, धाराशिवचा फॉर्म भरायला मी आणि बावनकुळेजी जाणार आहोत. त्याच्यामुळं हे बाकीचं बघत
मी पुणे, शिरूर, मावळ, बारामती इकडेही लक्ष ठेवणार आहे. आणि निवडणूक म्हणल्यानंतर सगळेजण सगळे आपापल्या कृत्या लढवतात. आचारसंहितेचा भंग न करता, लोकशाहीला जे हानिकारक आहे ते न करता आपण काम करायचं असतं. तशा पद्धतीनं आम्हाला सवय आहे. मी अनेक निवडणुका, मी 7 निवडणुका विधानसभेच्या आणि 1 लोकसभेच्या 8 निवडणुका मी केलेल्या आहेत. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये लाखांनी मी निवडून आलोय. माझ्या लोकसभेला तर मी 3,50,000 निवडून आलो. दादा, एक अजून एक हे झालं. कार्यकर्त्याची भाजप कार्यकर्त्यावर 25 वर्ष अन्याय झाला अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. मनामध्ये जे असेल ते बोलून दाखवल्यानंतर नेते मंडळी त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि त्याच्यातून मार्ग काढतात. देवेंद्रजींनी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे. थँक्यू.